कन्या राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमच्यासाठी साधा महिना नाही. या महिन्यात तुमच्या आयुष्यात शिस्त, करिअरमध्ये स्थिरता आणि बुद्धीच्या जोरावर मोठे निर्णय घेण्याची वेळ येणार आहे. पण काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर संधी हातातून निसटू शकते. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर राशी भविष्य. कन्या राशीच्या लोकांसाठी मे 2026चा महिना व्यवस्थित योजना, करिअरमध्ये स्थिरता आणि सूक्ष्म विश्लेषणाचा राहील. तुमच्या राशीचा स्वामी बुधाचा गोचर या महिन्यात तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या खूप सक्रिय ठेवेल, ज्यामुळे तुम्ही जटिल समस्यांचे समाधान सहज शोधू शकाल. आर्थिकदृष्ट्या मे महिना तुमच्यासाठी संतुलित राहील. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. एखाद्या जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. रिअल इस्टेट किंवा जमिनीत गुंतवणुकीसाठी 20 मे नंतरचा काळ अत्यंत शुभ आहे. शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यात फायदा देईल. तुम्ही तुमच्या आरोग्यावर, शिक्षणावर किंवा घरातील गॅजेट्सवर खर्च कराल. धार्मिक कार्य किंवा दानधर्मावरही काही खर्च होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा काळ जुना स्टॉक काढून टाकण्याचा आणि नवीन गुंतवणुकीची योजना करण्याचा आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर हिशोबात स्पष्टता ठेवा. वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा एखाद्या मोठ्या क्लायंटसोबत मतभेद होऊ शकतात. शनीच्या दृष्टीमुळे काही कामांमध्ये शेवटच्या क्षणी अडथळे येऊ शकतात. धैर्य सोडू नका आणि योजना बी तयार ठेवा. करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी तुमच्या क्षमतांना सिद्ध करण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या बारकाईने केलेल्या कामाचे कौतुक होईल. जर तुम्ही डेटा, अकाउंटिंग, एडिटिंग किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर हा महिना तुम्हाला उत्तम यश देईल. 15 मे नंतरचा पदोन्नतीचे योग आहेत, पण त्यासोबत जबाबदारीही वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप चांगला राहील. तुमची स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती खूप तीव्र राहील. जर तुम्ही परीक्षा मेच्या मध्यात असेल तर यशाचे प्रबळ योग आहेत. मात्र राहूच्या दृष्टीमुळे शेवटच्या क्षणी घाबरण्याची शक्यता आहे. गणित, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठे यश मिळू शकते. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात सकारात्मक संकेत मिळतील. या महिन्यात घरातील वातावरण शांत राहील. तुम्ही घरातील जुने वाद मिटवण्यात आणि विस्कळीत गोष्टी व्यवस्थित करण्यात यशस्वी व्हाल. आई वडिलांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. लहान भावंडांना तुमच्या सल्ल्याची गरज भासू शकते. मुलांचे वर्तन आणि त्यांच्या अभ्यासातील प्रगती तुम्हाला अभिमान वाटायला लावेल. कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याची संधी द्या, त्यामुळे नात्यांमध्ये गोडवा आणि विश्वास वाढेल. तुम्ही दोघे मिळून घरासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. मात्र महिन्याच्या मध्यानंतर कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला कमी वेळ देऊ शकता, ज्यामुळे थोडी नाराजी निर्माण होऊ शकते. जे लोक विवाहित जातक कुटुंबवृद्धीचा विचार करत आहेत त्यांना महिन्याच्या शेवटी आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेम संबंधांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा, जसे साखरपुडा, विवाह, गंभीरपणे विचार करू शकता. जे लोक सिंगल आहेत त्यांची भेट अशा व्यक्तीशी होऊ शकते जी त्यांच्या विचारांशी आणि मूल्यांशी जुळणारी असेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या पचनशक्तीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कन्या राशीच्या लोकांना पोटासंबंधी समस्या जसे अपचन किंवा इन्फेक्शन त्रास होऊ शकतात. शिळे आणि बाहेरचे अन्न टाळा. जास्त कामाच्या ताणामुळे डोकेदुखी किंवा तणाव होऊ शकतो. रात्री फोन आणि लॅपटॉपचा कमी वापर करा, जेणेकरून चांगली झोप लागेल. सकाळची चाल आणि हलका व्यायाम तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. मे महिन्यात शैक्षणिक किंवा करिअरशी संबंधित प्रवास जास्त होतील. हे प्रवास लहान अंतराचे असतील, पण तुमचा अनुभव आणि ज्ञान वाढवतील. प्रवासादरम्यान तुमच्या कागदपत्रांची विशेष काळजी घ्या. आता बघूया काही खास उपाय. दर बुधवारी भगवान गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा. हिरव्या रंगाचे कपडे किंवा रुमाल वापरा, यामुळे बुध ग्रह मजबूत होईल. गरजूंना हिरव्या मूग डाळीचे दान करा. दररोज सकाळी 10 मिनिटे ध्यान करा, त्यामुळे ताण कमी होईल. पचन सुधारण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घेण्याची सवय लावा. तर कन्या राशीवाल्यांनो, मे 2026 हा महिना तुमच्यासाठी संधी, प्रगती आणि स्थिरतेचा आहे. योग्य नियोजन आणि संयम ठेवला तर तुम्ही मोठे यश मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या राशी भविष्यासाठी नक्की भेटूया. धन्यवाद.